नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संग्राम मळेकर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत थेरम ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स. म्हणजेच काय, तर थेरमचं स्टेटमेंट असं आहे, व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर. म्हणजे जर दोन ट्रायंगल्स सिमिलर असतील, देन रेशिओ ऑफ areas of those triangle is equal to the ratio of square of their corresponding sides. म्हणजेच काय, की जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा काय असतो, तर त्या दोन ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशोला काय असतो, इक्वल असतो. म्हणजेच बघा ह्या डायग्राम मध्ये सपोज ट्रायंगल ए बी सी आणि ट्रायंगल पी क्यू आर हे जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील, ट्रायंगल ए बी सी सिमिलर ट्रायंगल पी क्यू आर हे जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील, तर हा थेरम काय सांगतोय की ह्या दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो म्हणजेच काय, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर हा इक्वल असतो. कशाला, तर करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशोवर. म्हणजेच काय, तर लक्ष द्या, ह्या ए बी ची करस्पॉन्डिंग साइड, ए बी म्हणजे सी च्या समोरचा, समजते. ए बी ची करस्पॉन्डिंग साइड कुठली आहे, पी क्यू. मग लक्ष द्या, तर ए बी च्या स्क्वेअर आणि पी क्यू चा स्क्वेअर ह्याला काय असते, इक्वल असते. किंवा बीसी ची करस्पॉन्डिंग साइड कुठली आहे, तर क्यू आर ह्याच्या सुद्धा स्क्वेअरला काय असते, इक्वल. म्हणजे तिन्ही साइडच्या स्क्वेअर म्हणजे करस्पॉन्डिंग साइडचा स्क्वेअरचा रेशो ह्याला ह्या दोन ट्रायंगल चा रेशो काय असतो, इक्वल असतो. म्हणजेच काय येते, एसी चा स्क्वेअर अपॉन पी आर चा स्क्वेअर. समजते. जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर काय होतं, ह्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा इक्वल असतो. कशाला, तर करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशोला इक्वल असतो. तुम्हाला माहिती आहे ट्रायंगलला तीन साइड असतात, त्यामुळे तर तीन रेशोला काय भेटणार आहे, आपल्याला इक्वल भेटणार आहे. समजते. यातला तुम्हाला एक्झाम्पल मध्ये कोणता वापर करायचा आहे ते तुम्ही ठरवू शकता. तर चला आता आपण पाहू प्रॅक्टिस सेट 1.4 क्वेश्चन नंबर 1. तर प्रॅक्टिस सेट 1.4 मध्ये क्वेश्चन नंबर 1 तुम्हाला दिलाय, द रेशिओ ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. म्हणजे तुम्हाला दोन ट्रायंगल सिमिलर दिलेले आहेत आणि त्याच्या साइडचा रेशो किती दिलाय तुम्हाला, 3:5. देन फाइंड द रेशो ऑफ देअर एरियाज. तर तुम्हाला करायचे त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो फाइंड करायचा आहे. तर आपण समजण्यासाठी एक डायग्राम काढू. आता 3:5 म्हणजे पहिला ट्रायंगल बारका असणार आहे आणि दुसरा ट्रायंगल मोठा असणार आहे. सपोज मी त्याला ए बी सी आणि पी क्यू आर असे नाव देतो. तर हे दोन ट्रायंगल कसे आहेत, सिमिलर आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे करस्पॉन्डिंग साइडचा रेशो कसा असतो, इक्वल असतो. हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, कारण हे दोन ट्रायंगल कसे आहेत, सिमिलर आहेत. आणि जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर करस्पॉन्डिंग साइड कशा असतात, प्रोपोर्शनल मध्ये असतात. हे तुम्हाला माहिती आहे. मग आता रेशो दिला आहे, तर तुम्ही कोणती पण एका साइडचा रेशो घेऊ शकता, काय अडचण नाही. एक करस्पॉन्डिंग साइड ए बी आणि पी क्यू घ्या, किंवा बी सी आणि क्यू आर घ्या, किंवा ए सी आणि पी आर घ्या. कोणती पण एक साइड तुम्ही करस्पॉन्डिंग साइडचा रेशो तुम्ही घेऊ शकता. बरं, आता तुम्हाला दिलंय काय, आता आपण आन्सरला सुरुवात करू. तर तुम्हाला दोन ट्रायंगल सिमिलर दिलेत, म्हणजे ट्रायंगल ए बी सी सिमिलर ट्रायंगल पी क्यू आर हे तुम्हाला काय आहे, गिवन आहे. आणि हे जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर तुम्हाला थेरम ऑफ सिमिलर ट्रायंगल काय सांगतो, तर त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो म्हणजेच कुठल्या, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी आणि एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर हा काय असतो, करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशोला काय असतो, इक्वल असतो. मग कोणती पण एक करस्पॉन्डिंग साइड घ्या. चला मी ए बी आणि
BC यांच्या स्क्वेअरला काय असणार आहे इक्वल. इथे रिझन काय येते थेरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर समजते. मग आता मी हेच असू शकतो ह्याचा पण स्क्वेअर आहे ह्याचा पण स्क्वेअर म्हणजे हे असू शकतो ना AB अपॉन BC ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहू शकतो आपण असं. मग मला सांगा तुम्हाला करस्पॉन्डिंग साईडचा रेशो दिलाय किती दिलाय 3:5. मग मी सपोज करतो AB आणि BC ह्या करस्पॉन्डिंग साईड आहेत यांचा रेशो किती 3:5 याचा स्क्वेअर म्हणजेच काय येते साईडला येतो एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 3 चा स्क्वेअर 9 आणि 5 चा स्क्वेअर 25 म्हणजेच त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा काय आला 9:5. समजले. अगदी सोपा क्वेश्चन आहे एकदा व्यवस्थित पाहून घ्या त्यानंतर पाहू आपण क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 तुम्हाला दिलाय इफ ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR म्हणजे दोन ट्रायंगल काय आहेत सिमिलर आहेत अँड AB as to PQ is equal to 2:3 म्हणजे तुम्हाला करस्पॉन्डिंग साइडचा रेशो दिलेला आहे. तर देन फिल इन द ब्लँक्स. तुम्हाला काय करायच्यात जे बॉक्स दिलेत त्या बॉक्समध्ये तुम्हाला योग्य ते आन्सर लिहायचं आहे. तर आता लक्ष द्या जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर आपल्याला झाला थेरम की त्या दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो हा इक्वल असतो कशाला करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरला. मग आता इथं तुम्हाला AB चा स्क्वेअर दिलाय मग AB ची करस्पॉन्डिंग साइड कुठली आहे तर PQ. मग इथं काय खाली PQ चा स्क्वेअर आणि हा तुम्हाला रेशो दिलाय 2:3 मग इथं स्क्वेअर असला म्हणजे 2 चा स्क्वेअर 3 चा स्क्वेअर. मग आन्सर काय भेटतंय 2 चा स्क्वेअर 4 3 चा स्क्वेअर 9. समजले. अगदी सोपा क्वेश्चन आहे एकदा व्यवस्थित पाहून घ्या त्यानंतर आपण पाहू क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 तुम्हाला दिलाय इफ ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR म्हणजे दोन ट्रायंगल काय आहेत सिमिलर आहेत. एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 80 अँड एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 125. देन फिल इन द ब्लँक्स. तर तुम्हाला काय करायच्यात म्हणजे तुम्हाला चौकडी दिल्यात त्या चौकटीमध्ये तुम्हाला योग्य ते आन्सर द्यायचं आहे. तर आता लक्ष द्या हे दोन ट्रायंगल कसे आहेत सिमिलर याचा अर्थ ह्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा काय असतो करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशोला इक्वल असतो. म्हणजे तुम्हाला दिलंय काय एरिया ऑफ ट्रायंगल ABC हा किती 80 आणि इथं काय मग एरिया ऑफ ट्रायंगल PQR हा किती आहे 125. हे आपल्याला थोडंसं सिम्प्लिफाय करता येईल. जर सिम्प्लिफाय केलं तर हे फक्त आपण रफ कॅल्क्युलेशन करू. जर इथं सिम्प्लिफाय केलं तर काय भेटतंय तुम्हाला एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू आता 80 ला आणि 125 ला कशाने डिवाइड होतं तर 5 ने डिवाइड होतं. जर 5 ने डिवाइड केलं तर काय येते 5 1 जा बघा 5 1 जा 5 रिमाइंडर 3 मी 30 ला 5 6 जा 30 म्हणजे वरती किती आलं 16 आणि खाली किती येते 5 2 जा 10 बरोबर राहिले किती 2 म्हणजे झालं 25 ला 5 5 जा 25 म्हणजे खाली किती आलं 25. हेच आपण सिम्प्लिफाय केलं आपल्याला असे भेटते. तर याच्या पुढे जाऊन तुम्हाला काय माहिती जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर सपोज मी इक्वेशन नंबर 1 म्हणतो जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील त्यांच्या एरियाचा रेशो एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR हा काय असतो करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशोला इक्वल असतो. मग तुम्हाला करस्पॉन्डिंग साइड कुठल्या घ्यायच्यात AB आणि PQ. म्हणजेच जर हे दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर ह्या दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो हा काय असतो करस्पॉन्डिंग साइड म्हणजे AB चा स्क्वेअर आणि PQ चा स्क्वेअर याला काय असतो याच्या रेशोला इक्वल असतो. ह्याला सपोज मी इक्वेशन नंबर 2 म्हटलं तर आता लक्ष द्या इक्वेशन नंबर 1 मध्ये लेफ्ट हँड साइड आणि इक्वेशन 2 मध्ये लेफ्ट हँड साइड कशी आहे इक्वल आहे. ह्याचा अर्थ राईट हँड साइड सुद्धा कशी असणार आहे इक्वल. म्हणजेच काय भेटतंय तुम्हाला
ए बी चा स्क्वेअर अपॉन पी क्यू चा स्क्वेअर इज इक्वल टू 16 अपॉन 25 फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 वरून. पण इथला आपल्याला स्क्वेअर आहे का आपल्या इथं? नाही. याचा अर्थ आपल्याला स्क्वेअर घालवायचा आहे. मग आपण स्क्वेअर कसा घालवतो? तर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. जर मी टेकिंग स्क्वेअर रूट घेतला तर इथं ए बी स्क्वेअरचा स्क्वेअर निघून झाला. राहिला काय फक्त ए बी. सेम खाली का राहते पी क्यू. आता जर मी 16 चा स्क्वेअर रूट घेतला तर 16 चा स्क्वेअर रूट काय येतो? 4. कारण 4 चा स्क्वेअर 16 आहे. 16 चा स्क्वेअर रूट काय येतो? 4. सेम 25 चा स्क्वेअर रूट काय येतो? 5. समजते? हे आपण समजण्यासाठी रफ कॅल्क्युलेशन केलेलं आहे. तुम्ही डायरेक्ट आन्सर लिहिलं तरी चालतं. समजते? एकदा व्यवस्थित पाहून घ्या. त्यानंतर आपण पाहू क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 तुम्हाला दिला आहे ट्रायंगल एल एम एन सिमिलर ट्रायंगल पी क्यू आर. म्हणजे हे दोन ट्रायंगल एकमेकाला काय आहेत? सिमिलर आहेत. म्हणजेच काय? ट्रायंगल एल एम एन सिमिलर ट्रायंगल पी क्यू आर हे तुम्हाला काय आहे? गिवन आहे. आणि तुम्हाला माहिती आहे जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांच्या एरियाचा रेशो हा काय असतो? करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशोला काय असतो? इक्वल असतो. म्हणजेच काय? एरिया ऑफ ट्रायंगल एल एम एन अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू. समजते? इज इक्वल टू कशाला इक्वल असणार आहे? तर करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरला. मग आता करस्पॉन्डिंग साइड तुम्हाला क्यू आर दिली म्हणजे क्यू आर त्याची करस्पॉन्डिंग साइड कुठली आहे? एम एन. म्हणजे ते काय? एम एन चा स्क्वेअर अपॉन क्यू आर चा स्क्वेअर. तर रिझन काय येते? थेरम ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. समजते? मग आता लक्ष द्या. याला इक्वेशन नंबर आपण 1 म्हटलं. याला इक्वेशन नंबर काय म्हटलं आपण? 1. बट म्हणजे हे सिमिलर दिलेत त्याच्यानं आपण इथपर्यंत केलं. पण त्यांनी दिलंय काय आपल्याला? बट 9 into एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू काय दिले तुम्हाला? 16 into एरिया ऑफ ट्रायंगल एल एम एन असं तुम्हाला दिले. मग हेच आपण जरा सिम्प्लिफाय करू. सिम्प्लिफाय म्हणजे काय? हा 16 तर काय? मल्टिप्लाय. ह्या साईडला काय होईल? डिवाइड. म्हणजे असं होईल 9/16 इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. हा 9 ला काय आहे? मल्टिप्लाय. ह्या साईडला गेला काय होईल? डिवाइड. म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल एल एम एन अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. ह्याला इक्वेशन नंबर तुम्ही 2 म्हणा. समजते? मग आता लक्ष द्या. पहिलं सपोज आपण हा रेशो ह्याला इक्वल आहे. त्याचप्रमाणे हाच रेशो कशाला इक्वल आहे? ह्याला. म्हणजे असा अर्थ होते की पहिला दुसऱ्याला इक्वल आहे आणि दुसरा तिसऱ्याला इक्वल आहे. समजते का? ह्याला 1 म्हटलं, ह्याला 2 म्हटलं, ह्याला हे सेम आहे तर मला 2, ह्याला 3 म्हटलं. म्हणजे पहिला दुसऱ्याला इक्वल आहे आणि दुसरा तिसऱ्याला इक्वल आहे. म्हणजे पहिला आणि तिसरा कसा असणार आहे? इक्वल. म्हणून तेच म्हणता येतं फ्रॉम 1 and 2 काय भेटतंय तुम्हाला? एम एन चा स्क्वेअर अपॉन क्यू आर चा स्क्वेअर इज इक्वल टू 9/16. समजते? मग तुम्हाला इथं स्क्वेअर आहे, इथं स्क्वेअर आहे. हा 9 पण 3 चा स्क्वेअर आहे, 16 पण 4 चा स्क्वेअर आहे. मग इथं काय करू आपण? टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. दोन्ही साइडचा काय घेतला आपण? स्क्वेअर रूट घेतला. तर काय भेटतंय आपल्याला? एम एन अपॉन क्यू आर इज इक्वल टू 9 चा स्क्वेअर आहे 3 चा. म्हणजे 9 चा स्क्वेअर रूट 3, 16 चा स्क्वेअर रूट 4. पण तुम्हाला
क्यू आर किती दिलाय 20 आणि एम एन काढायचं आहे. मग तेच करू आपण. एम एन आपण क्यू आर किती आहे 20 इज इक्वल टू 3/5. पण हा 20 काय आहे डिवाइड आहे. ह्या साईडला जाऊन काय होतंय मल्टिप्लाय. जागा नाही त्यामुळे मी तर चेंज केलं. समजते. म्हणजेच काय भेटतंय तुम्हाला एम एन इज इक्वल टू 5 1 जा 5 5 4 जा 20. समजते. मग काय येते 3 4 जा 12. नाही तर सेंटीमीटर किंवा मीटर तुम्हाला काय दिले का काहीच दिलं नाही. ह्याचा अर्थ इथं काय लिहायचं युनिट. समजते. एम एन किती भेटला तुम्हाला 12 युनिट. समजते. अगदी सोपा क्वेश्चन आहे. एकदा व्यवस्थित पाहून घ्या. त्यानंतर पाहू आपण क्वेश्चन नंबर 5. आणि तुम्हाला दिला एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स आर 225 अँड सेंटीमीटर स्क्वेअर अँड 81 स्क्वेअर सेंटीमीटर. म्हणजे दोन ट्रायंगल कसे आहेत सिमिलर आहेत. त्यात एकाचा एरिया किती आहे 225 स्क्वेअर सेंटीमीटर आणि दुसऱ्याचा आहे 81 स्क्वेअर सेंटीमीटर. इफ अ साइड ऑफ द स्मॉलर ट्रायंगल इज 12 सेंटीमीटर. आता एरियावर तुम्हाला समजतंय की हा ट्रायंगल काय आहे लहान आहे, हा ट्रायंगल काय आहे मोठा आहे. मग आपण सपोज करू ट्रायंगल ए बी सी हा तुमचा काय आहे मोठा ट्रायंगल आहे आणि ट्रायंगल पी क्यू आर हा तुमचा काय आहे स्मॉलर म्हणजे छोटा ट्रायंगल आहे. इफ साइड ऑफ स्मॉलर ट्रायंगल इज 12 सेंटीमीटर. स्मॉल ट्रायंगलची साइड किती आहे 12 सेंटीमीटर. देन फाइंड द करस्पॉन्डिंग साइड ऑफ बिगर ट्रायंगल. त्यावेळेस मोठ्या ट्रायंगलची करस्पॉन्डिंग साइड काय असेल असा त्यांचा प्रश्न आहे. मला तुम्हाला सुरुवातीला दिलं आहे का त्यांनी की दोन ट्रायंगल कसे आहेत सिमिलर. म्हणजे इथं काय ते ट्रायंगल ए बी सी सिमिलर ट्रायंगल पी क्यू आर हे तुम्हाला काय आहे गिवन आहे. आणि जर ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांच्या एरियाचा रेशो एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी आणि एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर हा काय असतो करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशोला इक्वल असतो. म्हणजेच काय करस्पॉन्डिंग साइड ए बी त्याची करस्पॉन्डिंग पी क्यू याला काय असणार आहे इक्वल. समजते. मग आता मला सांगा मोठ्या ट्रायंगलचा एरिया किती आहे 225 आणि लहान ट्रायंगलचा एरिया किती आहे तर 81 इज इक्वल टू तुम्हाला लहान ट्रायंगलची साइड दिली म्हणजे तुम्हाला पी क्यू दिलाय पण ते आपण नंतर बघू. हे आहे असं ठेवतो ए बी स्क्वेअर आपण पी क्यूचा स्क्वेअर. समजते. मग आता एक काम करू आपण दोन्ही साइडचा स्क्वेअर रूट घेऊ. आणि जर स्क्वेअर रूट घेतल्यावर 225 कशा स्क्वेअर आहे तर 15चा आपण 81 कशा स्क्वेअर आहे 9चा म्हणजे 81 चा स्क्वेअर रूट काय येतोय 9 इज इक्वल टू ए बी अपॉन पी क्यू. समजते. काय केलं दोन्ही साइडचं काय केलं आपण स्क्वेअर रूट घेतला. 225 चा स्क्वेअर रूट 15 81 चा स्क्वेअर रूट 9 ए बी स्क्वेअर चा स्क्वेअर रूट ए बी पी क्यू स्क्वेअर चा स्क्वेअर रूट पी क्यू. समजते. मग आता सांगा स्मॉल ट्रायंगलची साइड काय आहे 12 म्हणजे इथं काय येते 15/9 इज इक्वल टू ए बी अपॉन 12. 12 डिवाइड इकडे जाऊन काय होते मल्टिप्लाय म्हणजे असं होतंय 15 into 12/9 इज इक्वल टू ए बी. आणि हे जर आपण सिम्प्लिफाय केलं तर काय होतंय बघा 3 3 जा 9 3 4 जा 12 3 1 जा 3 3 5 जा 15 म्हणजे 5 4 जा म्हणजे ए बी इज इक्वल टू काय आलं 20 सेंटीमीटर. ए बी म्हणजेच काय आहे मोठ्या ट्रायंगलची म्हणजे बिगर ट्रायंगलची करस्पॉन्डिंग साइड आहे. फक्त शेवटची लाईन काय लिहायची देअरफॉर करस्पॉन्डिंग साइड ऑफ बिगर ट्रायंगल इज 20 सेंटीमीटर. समजले. अगदी सोपा क्वेश्चन आहे. एकदा व्यवस्थित पाहा. अशा प्रकारे आपण एक्झाम्पल नंबर 1 टू एक्झाम्पल नंबर 5 कंप्लीट केलेला आहे. सेम वेने तुम्ही क्वेश्चन नंबर 6 आणि क्वेश्चन नंबर 7 तुम्ही सॉल्व्ह करू शकता.
अशा प्रकारे आपला सिमिलरिटी हा फर्स्ट लेसन या ठिकाणी काय झालेला आहे, कंप्लीट झालेला आहे. समजते. तर जर काय अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कृपया माझा चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक सुरू करणार आहोत. धन्यवाद.